हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज म्हणजे 18 एप्रिलच्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या भागामध्ये काय घडलं ते आपण पाहूया. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला मालिकेचे रोजचे अपडेट्स पाहायला मिळतील. काव्य आणि रम्या एक हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. रम्या काव्याला म्हणते काळजी करू नकोस, इथे बस मी फॉर्म घेऊन येते. रम्या रिसेप्शनिस्टकडे जाते, फॉर्म मागते. रिसेप्शनिस्ट तिला नाव विचारते. रम्या शितोळे हे नाव ऐकल्यानंतर ती कन्फर्म करते. रम्या तिला 2 फॉर्म मागते. रम्या काव्याला म्हणते तुझं ठरलंय ना, तू तुझं IAS लक्षात ठेव. रम्या काव्याला सही करण्यासाठी फॉर्म देते. काव्या सही करते. नर्स काव्याला बोलवते. रम्याने 2 फॉर्म घेतलेले असतात. ती म्हणते एक फॉर्म इथे सबमिट करेल आणि दुसरा घरी पार्थसाठी. काव्य डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेलेली असते. काव्य डॉक्टरांना सगळं समजावून सांगते. कसं आहे ना डॉक्टर, ज्या मुलींना मूल हवंय की नकोय त्यांना प्रवृत्त करणाऱ्या या रम्यासारख्या मुली असतात. रम्या एन्व्हलपमध्ये फॉर्म कुरिअर करण्यासाठी देते. रम्या म्हणते आशीर्वाद बंगल्यावरती जाऊन हे एन्व्हलप द्यायचं. रम्या म्हणते आता इकडे काव्य त्यांच्या प्रेमाची निशाणी संपवेल आणि दुसरीकडे पार्थला ॲबॉर्शनचे पेपर मिळतील आणि मग मज्जा येणार. घरी बेल वाजते आणि मानिनीच्या हाती एन्व्हलप पडतं. पार्थ तिथे जाणार तेवढ्यात मानिनी बघते आणि तिला चक्कर येते. पार्थ मानिनीला बेडरूममध्ये घेऊन जातो. मानिनी खूप हायपर झालेली असते. मानिनी म्हणते तुम्ही खेळ चालवलाय का? पार्थ म्हणतो हो, रम्यासोबत खेळ चालवलाय हा, तिचा चेहरा सगळ्यांसमोर आणण्यासाठी. मानिनी म्हणते या घराला लागलेला राहू केतू आहेत दोघी. काव्य बाहेर आलेली असते. दोघेही घरी येतात. पार्थ काव्याला म्हणतो शॉपिंग कुठे आहे? काव्य म्हणते नाही केली. पार्थ एन्व्हलप काव्याला दाखवतो. हे काय आहे? विश्वासघात केला तुम्ही माझा. काव्य म्हणते विश्वासघात माझा झालाय पार्थ, माझा चांगुलपणा. आणि रम्याकडे बघून म्हणते समोरचा माणूस लायक पाहिजे, पण रम्या तशी नाहीये, अजिबात नाहीये. आणि कानाखाली चापट मारते. काव्य म्हणते ही चपराक त्या काव्याकडून जिला तू इतके दिवस घोळात घेत होतीस. इथून पुढे आमच्या बाळाबद्दल एक शब्द जरी बोललीस तरी जीव घेईल तुझा. आमच्यापासून आणि आमच्या बाळापासून दूर राहायचं. रम्या म्हणते नको असलेल्या बाळाला जन्म देणार का? काव्य म्हणते त्याची काळजी तू करू नकोस, दूर राहा आमच्यापासून. निघ इथून, नाहीतर तुझं तंगडं तोडून हातात दे, निघ. रम्या आणि वसू बेडरूममध्ये येतात. रम्या खूप चिडलेली असते, आदळआपट करत असते. वसू तिला समजावते. हजारदा सांगितले पार्थच्या प्रेमातून बाहेर पड. काय सोनं लागलंय त्याला समजत नाही. तो विजय मतकरी लाखपटीने चांगला आहे. रम्या म्हणते आई तू शांत बसणार आहे का? वसू म्हणते राहिलं, गप्प बसते. वसू म्हणते काव्यामध्ये हा बदल झाला कसा? मानिनी काव्य आणि पार्थच्या बेडरूममध्ये आलेली असते. मानिनी म्हणते कसं काय झाला हा बदल? तुझ्या मनात जर कन्फ्युजन होतं तर एकदा तरी बोलायचं ना. काव्य तिला हॉस्पिटलमध्ये आलेला अनुभव सांगते. सगळ्या शंका फिटल्या माझ्या. हॉस्पिटलमध्ये एका लेडीजने तिचं बाळ काव्याकडे दिलेलं असतं. तेव्हा काव्याकडे बाळ जाताच ते शांत होतं. ती बाई म्हणते तुम्ही खूप छान आई होणार. काव्य म्हणते कालपर्यंत मी फक्त गरोदर होते, पण त्या क्षणाने मला आई बनवलं. आता मी कन्फ्यूज नाही, अगदी मनापासून तयार आहे. एका हातात IASचं पुस्तक आणि एका हातात आपलं बाळ. आणि हा एपिसोड इथेच संपतो. अशाच अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा IK मिक्स तडकाला. बाय.